6 षटकांमध्ये 63 धावा झालेल्या आहेत. 64 धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच संघ क्रांतीचे एडे मच्छिंद्र सलामीची जोडी मैदानी दाखल होते. दिग्विजय जाधव त्याच्यासोबत मयूर देशमुख. एकीकडे इस्लामपूरचा धडाकेबाज बॅटर. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झाला. अद्वैत शिंदे कडेगाव तालुक्यातील एक उभरता अष्टपैलू खेळाडू. अनेक वडिया रायबाग हे त्याचं गाव आणि त्या छोट्याशा गावातून येत असताना मात्र संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याने आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. पहा पुन्हा एकदा जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीने करतो आणि अनेक मोठ्या लीग स्पर्धेमध्ये याही खेळाडूला चांगल्या प्रमाणात मागणी आहे. कडेगाव तालुक्यातील वडिया रायबाग या छोट्याशा गावाला बिलॉंग करत असताना त्या गावासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळतो आणि तालुक्यासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलाय. आज कडेगाव तालुक्यातील 40+ सोनेरा हा संघ आपण पाहतोय आणि त्या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळत असताना एक चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिग्विजय जाधव एक मोठा बॅटर आहे. यावेळी लोवर फुल टॉस बॉलला हलक्या हाताने मात्र कव्हरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र प्रॉपर मिडल झाला नाही हा बॉल आणि त्या ठिकाणी एक सुंदर झेल टिपला जातोय. दिग्विजय जाधव विरोधी संघाचा एक मोठा सर्वात घातकी खेळाडू मात्र बादून तंबूच्या आश्रयाला परत येतोय. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का बसलाय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 0 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. मैदानावर दाखल होतोय कराड तालुक्यातील जकीनवाडीचा एक स्टार विकेट किपर बॅटर सागर मोरे. सहारा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने सागरने बॅटिंग केली होती. संघासाठी जर पाहिलं तर एक हाती त्याने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने किल्ला लढवला होता, परंतु संघ त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकला नव्हता. यावेळी मात्र एक वेगळं आव्हान असणार आहे. क्रमांक 3 वरती त्याला बॅटिंगसाठी त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. समोर मात्र अद्वैत शिंदे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अद्वैतची. पहिल्याच बॉलवरती स्विशिटचा प्रयत्न होता. सागर मोरे ऑर्थोडॉक्स फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. रिव्हर्स असेल, स्विशिट असेल, अगदी जर पाहिलं तर फॉलिंग स्वीप, असे अनेक फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. परंतु ही वेळ आता सध्याच्या घडीला जर पाहिली तर अद्वैत शिंदेची वेळ आहे आणि अद्वैत शिंदेनं पूर्णपणे जर पाहिलं तर फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलेत. सुरुवातीला सलामीचा बॅटर इस्लामपूरचा धडाकेबाज फलंदाज दिग्विजय जाधवला त्याने 0 वरती बाद केलं. तदनंतर सागर मोरेला आपण पाहतोय क्रमांक 3 वरती. यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये अडथळा आल्या कारणाने मात्र पंच डेड बॉलची घोषणा करतायत. अजय जगदने, त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी रेवणकर, सौरभ असतील आणि आणखीन एक पंच, असे 4 पंच या कराड पॅनेलचे आपण पाहतोय जे पंच म्हणून काम पाहतायत या TSPL स्पर्धामध्ये. लोवर फुल टॉस चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. धावबादची संधी. फेकी जर डायरेक्ट झाली असती तर सागर मोरेंना त्या ठिकाणी तंबूचा रस्ता धरावा लागला असता. सागरची रिॲक्शन सर्व काही सांगते. कॉल चुकीचा होता. जर ही विकेट आली असती तर कमी धावसंख्येमध्ये सोनेरा 40+ संघ जर पाहिला तर मात्र वरचढ ठरताना पाहायला मिळाला असता. दुसरीकडे जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल सोनेरा 40+ संघाचं, कारण जर पाहिलं तर अगदीच 40+ खेळाडू आहेत. अद्वैत शिंदे सोडला तर इतर सर्व खेळाडू मात्र 40+ पाहायला मिळत आहेत. आखू टप्प्याचा बॉल होता मयूर देशमुख साठी, परंतु त्या ठिकाणी मात्र मिडल झाला नाही हा बॉल आणि पहिलं षटक संपतंय. काय अप्रतिम गोलंदाजी केले. वाऱ्याच्या दिशेने गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च करत 1 गडी गारद केलाय. अद्वैत शिंदेचं देखील कौतुक असेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. अरे मी रिदम पकडलं वेळा, मला डिस्टर्ब करत जाऊ नको रे. माझा रिदम तुटतो, माझा मोसम होता. फौजी आज एखादी मॅच राहिली का नाही तर काय करूया, आज मॅच सगळं झालं तर एखादी दुसरी मॅच राहिली तर लॉस आजच टाकायची. उद्या सुपर ज्यांच्या मॅच आहेत ना टायमात आल्या तरच